हॅलो फ्रेंड्स, हाव यू. वेलकम टू अनलॉक PCMB अकॅडमी फॅमिली. तर आजच्या पार्टमध्ये आपण व्हॉट इज अन ॲटम ही केमिस्ट्री फ्रॉम झिरो कन्सेप्ट बुस्टर सिरीजमध्ये आपण केमिस्ट्री फ्रॉम झिरो याच्यामध्ये आज स्पेसिफिक व्हॉट इज अन ॲटम हे खूप इम्पॉर्टंट शिकत आहे. तर सगळ्यांनी प्लीज लक्ष द्या. आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. तर बघा, तुमच्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला जे सगळं काही दिसतं आपल्या डोळ्यांनी त्याला आपण ॲटम म्हणतो. तर ॲटम आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्या सगळ्यांमध्ये ॲटम आहे, आपल्यामध्ये सुद्धा ॲटम आहे. तर किती इंटरेस्टिंग आहे. तर हाच टॉपिक आज आपण शिकणार आहे. तर ॲटम कशाला म्हणतात? जे पण काही एलिमेंट आहेत किंवा जो पण काही पदार्थ आहे, जी सुद्धा वस्तू आहे, त्याच्यातला सगळ्यात स्मॉल पार्ट इज नथिंग बट द ॲटम. स्मॉलेस्ट पार्ट जो आपल्या निकेड आयने दिसत नाही, जो खूप स्मॉल असतो आणि त्याच्या प्रॉपर्टी एलिमेंट सारख्याच असतात. एक्झाम्पल थ्रू आपण खूप सिंपल पद्धतीने समजून घेणार आहे. तर स्क्रीन तुम्हाला दिसत असेलच. आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. अह, हा ऍपल आहे, राईट? ऍपल आहे. ह्या ऍपलमध्ये खूप सिम्पलेस्ट एक स्मॉलेस्ट पार्टिकल असतील. तर हे सगळे मिलियन्स ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे काय झाला? आपला ऍटम. ऍटम ऑफ दॅट एलिमेंट. आता इथे एलिमेंट काय आहे? तर ऍपल. ऍपल आपला एलिमेंट झाला आणि ॲटम काय झाले? त्याच्यातले स्मॉलेस्ट पार्टिकल. आता मला सांगा, ॲटम ॲपल पूर्ण ॲपल मधला जो स्मॉलेस्ट पार्टिकल असणार त्या स्मॉलेस्ट पार्टिकलचे गुणधर्म आणि एंटायर ॲपलचे गुणधर्म सारखे असलेल की नाही? डेफिनेटली सारखे असणार आहे. म्हणूनच ॲटम आणि पूर्ण एलिमेंट ह्यामधले सगळे प्रॉपर्टीज काय असतात? सारखे असतात. आपल्या आजूबाजूला जे सगळं काही आपल्याला दिसतं ते ॲटम पासूनच बनलेलं आहे की नाही? इंटरेस्टिंग. एक्झाम्पल आपण केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं तर गोल्ड इज मेड अप ऑफ गोल्ड ॲटम. सपोज गोल्डची रिंग आहे आणि याच्यातला स्मॉलेस्ट जो पार्टिकल असेल तो काय झाला? ॲटम झाला. म्हणजे गोल्ड सुद्धा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक एलिमेंट हा ॲटम पासून बनलेला आहे. ॲटम खूप स्मॉल आहे, त्याची साईज सुद्धा स्मॉल आहे. आणि ॲटम आणि एलिमेंटची प्रॉपर्टी काय असणार आहे? सारखा असणार आहे. कारण प्रत्येक एलिमेंट मधला स्मॉलेस्ट पार्टिकल हा तो एलिमेंटच असतो, त्याच्यामुळे दोघांच्याही प्रॉपर्टी सेम असतील. समजलं असेल. खूप सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलंय एक्झाम्पल थ्रू. सगळं आजूबाजूला जे सगळं आहे ते सगळं ॲटम पासून बनलेलं आहे. तर आता साईज कशी आहे बरं ॲटमची ते समजून घेऊ. एक्स्ट्रीमली स्मॉल, खूप स्मॉल आहे, जी नेकेड आयनी दिसत नाही, म्हणून त्याला नॅनोमीटर मध्ये काउंट केलं जातं. ठीक आहे, नॅनोमीटर. कारण नॅनोमीटर मध्ये त्याच गोष्टी काउंट केल्या जातात ज्या खूप सिम्पलेस्ट स्मॉलेस्ट आहे त्या. मिलियन्स ऑफ ॲटम्स आर फिट इनसाइड अ टायनी ग्रेन ऑफ सँड. आता फॉर एक्झाम्पल, एखादा कोणत्याही वस्तू आहे जी खूप एकदम स्मॉल आहे, त्याच्यामध्ये पण मिलियन्स ऑफ ॲटम्स असतात. म्हणजे ॲटम किती स्मॉल असेल तुम्ही कन्सिडर करू शकता. काही काही गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात केमिस्ट्रीमध्ये. आता ॲटम फॉर्म्स मॉलिक्यूल. खूप सगळे ॲटम कंबाईन होऊन मॉलिक्यूल पण बनतात. एक्झाम्पल वेल नोन वॉटरचं. कार्बन डायऑक्साईड, HCl, H2O हे सगळे काय झाले? मॉलिक्युल्स झाले. पण मॉलिक्युल्स कसे बनतात बरं? तर मॉलिक्यूल एक किंवा दोन ॲटम कंबाईन होऊन बनतात. एक्झाम्पल बघूया. CO2. याच्यामध्ये ॲटम किती आहे? दोन आहे. कार्बन एक आणि ऑक्सिजन दोन. हे कंबाईन होऊन कार्बन डायऑक्साईड बनला. दोन ऑक्सिजनचे ॲटम आणि एक कार्बनचा ॲटम हे मिळून काय बनला? एक मॉलिक्यूल बनला ज्याचं नाव आहे CO2, H2O, HCl, FCl. हे सगळे काय झाले? मॉलिक्युल्स झाले. मॉलिक्युल्स कशाला म्हणतात? ॲटम जॉईन टुगेदर टू फॉर्म मॉलिक्यूल. एक किंवा दोन ॲटम एकमेकांना कंबाईन होऊन जो कोणता एक मॉलिक्यूल बनवतात आणि त्यालाच आपण मॉलिक्यूल म्हणतो. दिस हॅपन्स थ्रू केमिकल बॉन्ड. आता बॉन्ड नसेल तर मॉलिक्यूल बनणार आहे का? नाही. मग केमिकल बॉन्ड थ्रू मॉलिक्यूल एकमेकांना कनेक्ट होत असतात, राईट? तर क्लिअर झालं असेल तुमच्या. मला कोणती गोष्ट जर नाही समजली तर क्लिअरली तुम्ही कमेंट थ्रू आमच्यापर्यंत पोहोचू शकता. नेक्स्ट पार्टमध्ये मग मी ती गोष्ट तुमच्यासोबत क्लिअर करेल. ओके. आता ॲटम आर मोस्टली एम्प्टी स्पेस. ॲटम कशाचा? ॲटम दिसतो कसा? आता आपल्याला जास्तीत जास्त क्युरिओसिटी असते कोणती वस्तू कशी दिसते. तर बघा, सिंपल फॉर्ममध्ये समजून घेऊ. ॲटमच्या मध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ठीक आहे. तर असा ॲटम ऍक्च्युअल मध्ये दिसतो. ओके. तर ॲटम दिसायला असा आहे. ॲटम स्मॉलेस्ट पार्ट जरी असला तरी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन ह्या तीन गोष्टी राहतात. न्यूक्लियस कशाचा बनलाय? हा प्रोटॉनचा आणि न्यूट्रॉनचा बनलेला आहे.
आणि इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतात. द सेंटर पार्ट इज कॉल्ड न्यूक्लियस. जो मधातला पार्ट आहे ॲटमचा तो न्यूक्लियस आहे. इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन काय करत असतात, सतत फिरत असतात. मोस्ट मोस्ट ऑफ द ॲटम इज एम्प्टी स्पेस. जास्तीत जास्त ॲटम काय आहे, एम्प्टी स्पेस आहे. हे इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवा. क्लिअर झालं. ॲटम खूप दिसायला छोटा असला तरी त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत आणि त्याला सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतात, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो डोंट वरी, आपण एक एक छोटे छोटे पार्ट एकेका व्हिडिओमध्ये कव्हर करतोय, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन ॲटम. आता हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर सगळ्यात सिम्पल आहे, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर छोटा आहे, 1. आता हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे याच्यामध्ये न्यूक्लियस मधात असणार आणि एकच इलेक्ट्रॉन असणार, जो की त्याच्या भोवती फिरत राहणार. हेलियम 2 आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरणार. हा न्यूक्लियस, याच्या भोवती 2 इलेक्ट्रॉन फिरत राहणार. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे बघा. आणि याच्यासाठी तुम्हाला थोडंसं बेसिक ॲटॉमिक नंबर वगैरे पाठ करावे लागेल. त्याची सिरीजही मी तुम्हाला सांगितलेली आहे पिरियॉडिक टेबलमध्ये, ती पण तुम्ही जाऊन बघू शकता. कॉन्सेप्ट बुस्टर सिरीजमध्ये तुम्हाला दिसेल. समरी आज आपण काय काय शिकलो. ॲटम कसा आहे बरं, आपल्या आजूबाजूला जे सगळं काही दिसतं ते सगळं ॲटम पासून बनलेलं आहे. ॲटम हा मोठ्या एलिमेंट मधला स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, जो नॅनोमीटरनी आपण चेक करतो. आपल्या साध्या डोळ्यांनी तो दिसत नाही. ॲटम्स पासून मॉलिक्युल्स पण बनतात, मॉलिक्युल्स पासून पुढे कंपाऊंड बनतात. ॲटम नॅनोमीटरने काउंट करतो. ॲटम मध्ये काय काय असतं बरं, ॲटम मध्ये न्यूक्लियस मधात असतं आणि इलेक्ट्रॉन आजूबाजूला फिरत असतात. हे सगळं आपण ह्या पार्टमध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युअल मध्ये हा आपला आहे. आज आपण काय शिकलो, ॲटम शिकलो. तर असा आहे आपला ऍक्च्युअल मधला ॲटम. याच्यामध्ये आतमध्ये जो दिसतोय तो काय आहे, आतमध्ये दिसतोय तो आहे न्यूक्लियस. हा आहे न्यूक्लियस आणि याच्या आजूबाजूला जे फिरत आहे ते आहेत इलेक्ट्रॉन्स. तर अशा पद्धतीने आपण आज शिकलो, ॲटम हा स्मॉलेस्ट पार्ट आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस सेंटरमध्ये असतो, इलेक्ट्रॉन फिरत असतात. येस. आणि ॲटम नॅनोमीटरनी काउंट करतात, बिकॉज तो मोजतात, बिकॉज तो खूप स्मॉलेस्ट आहे, आपल्या नेकेड आयनी आपल्याला दिसत नाही. ॲटम कंबाईन होऊन मॉलिक्युल्स बनतात, मॉलिक्युल्स कंबाईन होऊन कंपाऊंड बनतात. तर त्याच्यामुळे केमिस्ट्रीचा हार्ट ॲटम आहे. आणि पुढे 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 तुम्हाला अजून ब्रीफमध्ये समजायला लागेल. तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा, म्हणजे सगळ्यांना क्लिअर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील बायोलॉजी केमिस्ट्रीचे तर ते सुद्धा बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲटमच्या आतमध्ये काय आहे ते आपण बघणार आहे. त्यासाठी ॲटम कशाला म्हणतात हे पहिले तुम्ही समजून घेतलंच असेल. आणि एकदम ब्रीफमध्ये आपण जाणार आहे पुढे पुढे. तर नेक्स्ट पार्टमध्ये व्हॉट इज इनसाइड अन ॲटम, थोडंसं मी तुम्हाला सांगितलंच आहे, पण इन ब्रीफ मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, त्याचे चार्जेस कसे आहेत, त्याला डिनोट कशाने करतात, हे एकदम डिटेलमध्ये आपण शिकणार आहे. तर केमिस्ट्री फ्रॉम झिरोची सिरीज एकदम डिटेलमध्ये असणार आहे. तर एकही त्यातला कॉन्सेप्ट सोडू नका. एकदम बेसिक पासून आपण पुढे जातोय, एकदम तुम्हाला इंटरेस्ट वाटायला लागणार आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ एकदम रेग्युलरली आता येत राहणार आहे, त्याच्यामुळे कंटिन्युअस जे व्हिडिओ येत राहणार ते त्याच दिवशी बघा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने केमिस्ट्री समजायला लागेल. सो थँक्यू एव्हरीवन.